आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवालांना जामीन। सरकारी समितीमार्फत एनटीएची चौकशी होणार। नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशीचा निर्णय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्री करा। शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी, तर मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। दुष्काळासंदर्भात बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं। इंदापूर बारामती दौंडमधील मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार। शरद पवारांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार। माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील मोर्चावेळी के.पी. पाटलांची सरकारवर टीका। मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेल्यानं मी पडलो। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मुस्लिम मतं माझ्याकडे आली असती तर जिंकलो असतो, असाही दावा। हिंदू बांधवांनो म्हणणं आता उद्धव ठाकरेंना टोचतं का? भाजप नेते रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल। निलेश लंकेंना कोणी मदत केली हे त्यांनी जाहीर करावं। पुण्यातील गुंडांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण द्यावं, मेधा कुलकर्णींचा निशाणा। तर उद्या कुणीही आरोप प्रत्यारोप करेल त्याला उत्तर द्यायचं का? लंकेंचा मेधा कुलकर्णींवर पलटवार। शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची उद्या पुण्यात बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार 8 खासदारांना मार्गदर्शन करणार।